श्री राम जय जय राम। 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 पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय। तेजः क्षमा धृति शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम् अभिजातस्य भारत। गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरालिसितन्तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम। सद्गुरु योगराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र कोकमठाण 175वा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ कोकमठाण परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भक्तगण सर्वांच्याच या अथक प्रयत्नातून सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह काल सुंदर भव्य अशा प्रकारे मिरवणूक झाली आणि मिरवणुकीमध्ये जवळजवळ 2 लाख लोक काल उपस्थित होते आणि अगदी ह्या मिरवणुकीचा म्हणजे इतर सप्ताहांचा हा एक उच्चांक झालेला आहे। इतर सर्व सप्ताहांच्या तुलनेमध्ये आणि मिरवणुकीला 2 लाख लोक असणं म्हणजे फार मोठा उच्चांक झालेला आहे। 2 वर्षापासून सप्ताहाला आपण येऊ शकलो नाही। छोट्या स्वरूपामध्ये आपण बेटामध्येच सप्ताह पार पडला। कोरोना महामारीच्या संकटातून आपण सर्व बाहेर आलोत। भयंकर असं ते संकट होतं
आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, पैठण सर्व वाऱ्या बंद होत्या. त्यामुळं सप्ताला मोठ्या स्वरूपामध्ये परवानगी नव्हती, परंतु छोट्या स्वरूपात का होईना आपण सप्ताह पार पाडला. बेटामध्ये गेल्या वर्षी 1200-1300 टाळकऱ्यांमध्ये आपण सप्ताह पार पाडला. 173वा आणि 174वा हे 2 सप्ताह आपल्याला बेटात करावे लागले. हा 175वा सप्ताह आहेत. समस्त ग्रामस्थ कोकमठाण हे एक तीर्थक्षेत्र आहे गोदावरीच्या तीराला. आणि गोदावरी ही ज्ञानदान करणारी नदी आहे. गो म्हणजे ज्ञान, दा म्हणजे देणे. माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. भगवान दत्तात्रयांचं वर्णन करताना माऊली वर्णन करतात, ज्ञान गोदावरीचे तिरी, ज्ञानरूपी गोदावरी. आणि विशेषतः बघा, गोदावरीच्या तीराला हे कोकमठाण आहेत. कोकमठाण, पुढं मातुलठाण, नागमठाण, बाजाठाण, भामाठाण हे जे गावं आहेत, भगवान प्रभुरामचंद्र स्वतः या ठिकाणी थांबलेले आहेत. रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहेत. गोदावरी तीराला दंडकारण्यामध्ये वनवासामध्ये रामप्रभूंनी भ्रमण केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष भगवान प्रभुरामचंद्रांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी, या भूमीचं एक विशेष महत्त्व आहे. अनेक देवस्थानं या ठिकाणी आहेत. या ठिकाणी विभांडक ऋषींचा पण आश्रम होता. विभांडक ऋषींचं मंदिर इथं गोदावरीच्या तीराला आहेत. पलीकडच्या बाजूने शृंगेश्वर महादेव आहेत. शृंग ऋषींचं ते स्थान होतं. शृंग हे विभांडकांचे पुत्र होते. दशरथाने जो पुत्र कामेष्टी यज्ञ केला, त्या यज्ञाकरता शृंगाला बोलवलं गेलं. ऋषी शृंगांच्या हस्तेच पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि त्या यज्ञातून सफलता मिळाली. आणि त्या यज्ञातून भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमानजी हे यज्ञाचा प्रसाद आहे. विभांडक ऋषींचं मंदिर या ठिकाणी आहेत. तिथं पूर्वी लखनगिरी महाराज होते. लखनगिरी महाराज असताना बऱ्याच वेळा आमचं त्या ठिकाणी येणं होत होतं. आयुर्वेदामध्ये फार त्यांचा अभ्यास होता. लखनगिरी महाराजांचा आयुर्वेदिक औषधं करायची. तर विभांडक ऋषींचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी ते नेहमी असायचे गोदावरीच्या तीराला. तर अशा प्रकारे विभांडकांचं स्थान इथं आहे. पलीकडून शृंगेश्वर मंदिर आहेत. शृंग ऋषींचं स्थान. त्याचप्रमाणे कोकमठाणच्याच या शिवारामध्ये जनार्दन स्वामींचं सुद्धा समाधीस्थान आहेत. तोही आश्रम या ठिकाणी आहेत. गोदावरीच्याच तीराला याच गावामध्ये रामदासी महाराजांनी फार दिवस या ठिकाणी वास्तव्य केलं आणि समाधी देखील रामदासी महाराजांची आपल्या गावामध्येच आहेत. अनेक लोकांना परमार्थाला लावण्याचं कार्य संत रामदासी महाराजांनी केलं. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला सप्ताह सुरू आहे त्या शेजारीच ओम गुरुदेव जंगलीदास महाराज आश्रम हा सुद्धा या ठिकाणी आहेत. कोकमठाणच्याच जागेमध्ये आहेत. आणि फार भव्य असा प्रकारचा तो आश्रम आहे. देश विदेशामध्येही त्यांचं कार्य चालतं. सप्ताहाला खूप त्यांनी मदत केलेली आहे. चांगल्या प्रकारचे मदत ते करीत आहेत. आपल्या काही वारकऱ्यांची व्यवस्था त्यांच्याकडे केल्या गेली. एक बिल्डिंग त्यांनी वारकऱ्यांकरता दिली, काही खोल्या दिल्यात.
आणि एकादशीची फराळाची पंगत त्यांनी स्वीकारलेली आहे. समस्त विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम एकादशीची फराळाची पंगत आणि आपल्या भक्तमंडळीकरता वारकऱ्यांकरता 40 रूम त्यांनी दिलेले आहेत. आणि प्रसाद वितरण करण्याकरिता वाढण्याकरिता त्यांचे जे शाळा आहेत त्या शाळेची विद्यार्थी आपल्याला दिलेले आहेत. आणि वैद्यकीय सुविधासुद्धा आत्मा मालिक हॉस्पिटलच्या माध्यमातून वारकऱ्यांकरता त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यांचे विद्यार्थी इथं वाढण्याकरता आहेत. वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था आहे आणि तिथं त्यांचंही अन्नक्षेत्र चालू असतं. तिथं कोणी वारकरी गेले तर तिथं भोजनाची पण व्यवस्था आहे. आणि एकादशीची फराळाची पंगत त्यांनी स्वीकारलेली आहेत. तोही फार मोठा खर्च असतो एकादशीचा. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे कोकमठाण पवित्र असं स्थळक्षेत्र आणि फार दिवसापासून कोकमठाणकरांची मागणी होती सप्ताची. अगदी 5-6 वर्षापासून ते तयारीत होते. परंतु प्राप्त काळ घडी आल्याशिवाय कुठले कार्य होत नाही. अतिशय उत्साहामध्ये कोकमठाण ग्रामस्थ या ठिकाणी सप्ताह पार पाडित आहेत. आजच्या 175व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सेवेकरता घेतलेला श्लोक आहेत भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील 3रा श्लोक आहे. या 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचं वर्णन आलेलं आहे. पहिल्या 3 श्लोकांमध्ये 26 दैवी गुण सांगितलेले आहेत. अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमस्य यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. हे दैवीगुण सांगितले. अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशनम दयाभूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम. आणि 3रा श्लोक आहे तेज क्षमा धृती शौचम अद्रोह नातिमानिता भवंती संपदम दैवीमभिजातस्य भारत. हे 3 श्लोक आहेत. या 3 श्लोकांच्या मिळून 26 गुण दैवी गुण या ठिकाणी विशद केलेले आहेत. त्यापैकी 2 श्लोकाचं चिंतन आपण केलेलं आहे. 173व्या सप्ताहामध्ये आपण अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमस्य यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम या श्लोकावर चिंतन मांडलं होतं. 174व्या सप्ताहामध्ये अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती अपेशनम दयाभूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम या श्लोकावर प्रवचन केलेले आहेत. पण या 2 वर्षामध्ये तुम्हाला तर बेटावर येता आलं नाही. ती प्रवचन जर तुम्हाला ऐकायची असेल तर सद्गुरू गंगागिरी महाराज यूट्यूबवर आपल्याला ते प्रवचनं पाहायला ऐकायला मिळतील. ते प्रवचन आपण यूट्यूबला टाकलेले आहेत. 173वा सप्ताह आणि 174वा सप्ताह आपण गुगलवर गंगागिरी महाराजांचा 173वा सप्ताह जरी त्या ठिकाणी नाव टाकलं तर बरोबर ते प्रवचन आपल्याला तिथे येतील. 174वा सप्ताह ते प्रवचन आपल्याला त्या ठिकाणी येतील. तर हे जे 26 दैवीगुण सांगितलेले आहेत त्यापैकी या 3ऱ्या श्लोकामध्ये 6 दैवीगुण सांगितलेत. तेज क्षमा धृती शौचम अद्रोह नातिमानिता. तेज क्षमा धृती शौच अद्रोह न अतिमानिता अशा प्रकारे हे 6 दैवी गुण सांगितलेले आहेत. या 6 दैवी गुणावर आपल्याला या ठिकाणी 7 दिवस चिंतन करायचं आहे. 7 म्हणजे 6च राहिले. काल तर मिरवणुकीमध्ये फार वेळ होत असतो त्यामुळं पहिल्या दिवशी प्रवचन होत नाही. लांबून मिरवणूक होते, फार लोक असतात, उत्साह असतो तरुणांचा आणि त्यामुळं भजन सुरू करायला उशीर होतो.
भजन सुरू करायला उशीर झाला म्हणजे प्रवचन होऊ शकत नाही. प्रत्येक वर्षी हे घडत असतं. म्हणून आज दुसरा दिवस आहे, परंतु हे प्रवचन सेवेचं पहिलं वाक्पुष्प आहे. प्रवचन सेवेचं हे पहिलं वाक्पुष्प आज आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तेजः क्षमा धती शौचम अद्रोह नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. तेज, तेज म्हणजे काय? प्रागल्भम नत्वगता दीप्ती, महापुरुषांची शक्ती, प्रगल्भ शक्ती म्हणजे तेज. आपण आपल्या साधनेतून जे दैवी गुण संपादन करतो, साधनेमध्ये जी ऊर्जा संपादन करतो, ती ऊर्जा म्हणजेच तेज. आणि पापकर्माने हे तेज नाहीसं होतं. पुण्यकर्माने तेज संचय आपण करू शकतो, पापकर्माने तेजाचा नाश होत असतो. म्हणून जीवनामध्ये पापकर्म करू नये. श्रीमद भागवत महात्म्यामध्ये एक दृष्टांत येतो, धुंदुक्कारी. आत्मदेवाचा पुत्र तो धुंदुक्कारी. कुकर्मामुळे त्याची दुर्गती होते आणि पिशाच योनी त्याला प्राप्त होते. आत्मदेव नावाचा ब्राह्मण असतो आणि निपुत्रिक असणारा हा, संतती त्याला नव्हती, पण जगाची रीत आहेत. निपुत्रिका म्हणते, पहा हो चांडाळ, पातकांचे मूळ पोरवडा. लोक निपुत्रिकाला म्हणतात चांडाळ आहेत, पापी आहेत, याचं तोंड पाहू नये. चांडाळाचं तोंड पाहू नये, निपुत्रिका आहेत. आणि जास्त मुलं झाली तर याचं पाप आहेत म्हटलं, पातकांचे मूळ पोरवडा. ही जगाची रीत आहे. लोक तैसा ओक धरता धरवेना, अभक्ता जिरेना संत संग. आणि म्हणून तुम्ही किती चांगलं वागलं तरी समाजामध्ये तुम्हाला नाव ठेवणारी लोक असणार आहेत. रामकृष्णादी अवतार भगवंताचे अवतार आहेत. भगवंताच्या ठिकाणी काय दोष असेल, पण तिथेही दोष शोधणारे लोक आहेत. रामाचे दोष शोधणारा एक धोबी सापडलाच. मग ईश्वर आहेत, जगाच्या कल्याणाकरता ईश्वराचा अवतार असतो, त्या ठिकाणी दोष तर असूच शकत नाही, कारण अज्ञानाचं आवरण ईश्वराजवळ नसतं. अज्ञानाचं आवरण हे जीवाच्या ठिकाणी असतं. मग ईश्वराजवळ जर अज्ञानच नाही तर चूक होण्याचं कारणच नाही आहे. परंतु त्याही ठिकाणी दोष दृष्टीने पाहणारे लोक समाजामध्ये आहे. म्हणून मला कोणीच वाईट म्हणणार नाही असं जर तुम्ही आणि वागण्याचा प्रयत्न केला तर असं कधी घडत नसतं. तर समाजाची रीत मी सांगत होतो. तो आत्मदेव त्रासला, काय जग आहेत म्हणले. आणि असं अपमानित जीवन जगण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. आत्महत्येकरिता प्रवृत्त झाला. लोक आत्महत्या करता प्रवृत्त का होतात? प्रत्येकाला तर स्वतः जीवनप्रिय असतं. हो, कोणी जर मर म्हटलं ना तर मर शब्द सुद्धा लोकांना सहन होत नाही. मला मर म्हणतो, मर शब्द जर तुम्हाला सहन होत नाही, मग मरण्याकरता माणसं प्रवृत्त का होतात? तर त्यांना त्यांचं जीवन असहाय्य व्हायला लागतं. त्यांना असं वाटतं जगण्यापेक्षा मेलेलं बरं, असं काहीतरी जीवनामध्ये घडलेलं असतं. आणि अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते ना, तर त्यावेळेला कोणीतरी एखादी व्यक्ती, जवळची मित्र किंवा कोणीतरी सज्जन जर आपल्याला भेटलं आणि जर समजूत घातले तर मनातले ते विकार जाऊ शकतात. तो उन्माद जाऊ शकतो. उन्माद हा काही काळ राहतो आणि तो उन्माद जाईपर्यंत जर कोणी समजूत घातलं तर तो मनुष्य जगू शकतो.
जरी आत्महत्येला एखादा मनुष्य प्रवृत्त झालेला असला तरी, हा आत्मदेव आत्महत्या करण्याकरता त्या ठिकाणी गेला असताना एका साधूचं दर्शन झालं. त्यांनी विचार केला, चला आता मरता मरता साधूचं दर्शन तरी घ्यावं. आणि त्या महात्म्याने, त्या संन्यासाने तिला समजावून सांगितलं, अरे बाबा, विवेकम तु समासाद्यतेच्या संसार वासनेचा त्याग कर. गहना कर्मणो गती, कर्माची गती गहन आहे. कशाला पुत्राची इच्छा करतो? ज्याला मुलं आहेत ते तरी कुठं सुखी आहेत? ज्याला मुलबाळ नाही त्याला फक्त एक दुःख आहे, मुलगा नाही एवढंच दुःख आहे. पण ज्याला आहेत त्याला फारच दुःख आहेत. सोनाचं दुःख वेगळंच, मुलाचं वेगळंच, नातवाचं वेगळंच. मग नाही तर काय बिघडलं? कशाला अपेक्षा करतोय? म्हटलं, महाराज, आमचं संसारी लोकांचं दुःख तुम्हाला काय कळायचं संन्याशाला? तुम्ही कशाला आम्हाला सांगता? मी इथं काही तुमचा उपदेश ऐकायला आलेलो नाही, तत्वज्ञान ऐकायला आलेलं नाही आहेत. मला पुत्र पाहिजे, आहे का तुमची क्षमता? नाही तर मोरू द्या मला. साधूला दया आली, साधूने प्रसाद दिला. श्रीमद भागवतामध्ये विस्तृत कथा आहेत, फक्त इथं आपलं दिग्दर्शन करायचं. तर अशा प्रकारे झाली संतती. साधूने प्रसाद दिला, त्या प्रसादाचं काय काय झालं कथा समजा आपल्याला सर्वांना माहिती आहे, फार विस्तृत सांगायची आवश्यकता नाही. ते फळ गाईला घातलं, गाईपासून गोकर्ण झाला. हा धुंदुक्कार आणि गोकर्ण दोन पुत्र घरात खेळतायत. गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुक्कारी महाखलाहा. गोकर्ण पंडित होता, ज्ञानी होता, विद्वान होता. धुंदुक्कारी दृष्ट होता. त्याची पत्नी होती धुंदुली. आत्मदेवाची पत्नी धुंदुली, धुंदुलीपासून झालं धुंदुक्कारी. जेव्हा आत्मदेवाचा धुंदुलीशी संबंध येतो तेव्हा धुंदुक्कारी जन्माला येतो. इथं धुंदुली म्हणजे काय? धुंदुली म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणण्यापेक्षा अस्पष्ट ज्ञान. मंदांधकार. मंदांधकारामध्ये दोरीवर साप दिसतो, सर्प दिसतो. दोरीवर सर्पाचा भास कुठं झाला? मंदांधकारामध्ये. पूर्ण अंधकारामध्ये नाही. पूर्ण अंधकारामध्ये दोरीच दिसणार नाही तर सर्पाचा भास काय होईल? पूर्ण प्रकाशामध्ये दोरी स्पष्ट जाणवेल. दोरीचं यथार्थ ज्ञान झाल्यामुळे सर्पाचा भास होणार नाही. पूर्ण प्रकाशही नाही, पूर्ण अंधारही नाही, अशा मंदांधकारामध्ये किंवा मंद प्रकाशामध्ये जे काही भासतं तो भ्रम असतो. दोरी आहेत, पूर्ण प्रकाश नसल्यामुळं दोरीचं पूर्ण ज्ञान झालं नाही. मग काहीतरी लंब गोलाकार पडलेला आहे. अंतःकरणामध्ये जे काही संस्कार आहेत त्या संस्कारानुसार कुठंतरी सर्प पाहिलेला असतो आणि ते संस्कार अंतःकरणामध्ये असतात आणि त्यामुळे त्याला तर सर्पाचा भास होतो. अंतःकरणाची वृत्ती जेव्हा पदार्थापर्यंत जाते तेव्हा ते ज्ञान करते, कारण वृत्तीमध्ये सर्प कुठंतरी पाहिलेलं असल्यामुळं ते वृत्तीत आहेत आणि म्हणून ती वृत्तीच त्या दोरीला सर्पाकार बनवते आणि म्हणून ती दोरी न भासता सर्प भासतो. मग दोरीवर सर्प का भासला? तर मंदांधकारामुळं, मंद प्रकाशामुळं आणि अंतःकरणाच्या वृत्तीतील भ्रमामुळं. तसं या ठिकाणी आत्म्याचा धुंदुलीशी म्हणजे अज्ञानाशी संबंध आला. धुंदुली म्हणजे अस्पष्टता, अस्पष्ट ज्ञान आणि त्यामुळं धुंदुक्कारीसारखा पातकी जीव जन्माला आला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. अहंता आणि ममता याला दुःखाला कारण ठरते. वास्तविक मुक्त होता. तुकोबाराय सांगतात, मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. जिथं बंधनच नाही तिथं मुक्तता कसली? परंतु बंधन या जीवाने स्वतःला लादून घेतलं.
स्वतःला बंधन लादून घेतल्यामुळे तो दुःख भोगतोय, त्यामुळे त्याला जीवदशा प्राप्त झाली. मग अशा प्रकारे या आत्म्याचा अज्ञानाशी संबंध आला म्हणजे धुंदुककारीसारखा जीव जन्माला येत असतो. धुंदुककारी म्हणजे जीव. हा धुंदुककारी मोठा झाला आणि व्यसनाधीन झाला. व्यसन वाईट आहे, कुठलंही व्यसन असू द्या. द्युतंच मांसंच मदिराच वेश्या मृगयार्थ चौर्यम प्रदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम न याति. 7 प्रकारचे व्यसन सांगितले. द्युतंच मांसंच मदिराच वेश्या गमनम. द्यूत खेळणे. धर्मराज दूत खेळले, काय परिणाम झाला? तो धर्मराजा बहुपुण्यरासी का द्यूत खेळे दुर्योधनासी. हरो निकांता केली उपाधी विनाशकाले विपरीत बुद्धी. विपरीत बुद्धी झाली. धर्मराज द्यूत खेळले, त्याचा परिणाम 12 वर्ष वनवास भोगावा लागला. वनवास भोगणं विशेष नाही आहेत, पण सर्वात मोठं दुःख म्हणजे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयत्न केला जात असताना आपण उघड्या डोळ्याने पाहतोय. किती मोठं दुःख आहे. मृत्यूपेक्षा भयंकर दुःख आहे. आपण कल्पना करू शकतो का? आपल्या दृष्टीसमोर आपल्या पत्नीला भर सभेमध्ये कोणी नग्न करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आपण ते डोळ्याने पाहतोय. हे मरण्यापेक्षा भयंकर दुःख आहे. हे दुःख भोगावं लागलं महाराज. मी सांगत होतो, हा जो धुंदुककारी याला सर्व व्यसन जडली. एक संसार म्हणजे व्यसनच आहे. तो संसाराचे अंगी अवघीचं व्यसन आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. महाराज सांगतात संसार म्हणजे व्यसन आहेत. याचं शुद्धीकरण म्हणजेच कीर्तन, म्हणजेच भजन. जे तर कीर्तन हे नामघोष, भगवंताचं भजन, नामस्मरण हेच कीर्तन आहेत. जे कीर्तन चालू आहे आपल्या मंडपामध्ये, अखंड भजन, अखंड भगवत प्रेम, अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझबा नानी कंठा. पळून राहीन ते ठाई उगाचे संताचे अभय. पळून राहील त्या ठिकाणी. इथं पळून जरी राहिलं तरी कानावर तेच शब्द आहेत. काहीच करायची गरज नाही. भजन नाही केलं, फक्त पळून राहा. पळून राहीन ते ठाई उगाची संताचे अभय. न मागे न करी काही तुझी आणगा विठोबा. काही मागायचं नाही, काही करायची गरज नाही. वेळ झाली की पंक्तीला जायचं. पळून राहा, काहीच करू नका. काही जरी नाही केलं, पळून जरी राहिलं तरी इथं परमार्थच घडतो. कारण अखंड भजन आहेत, अखंड भगवत प्रेम ज्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आलेले भजनी मंडळ स्वखर्चाने आलेले असतात. त्यांना कुठलं बाळंतोळं नाही, त्यांना दक्षिणा नाही आणि अपेक्षाही नाही. पाऊस असल्यानंतर काय अवस्था असते. आज प्रवचनाचा आपला पहिला दिवस आहे. हळूहळू ग्राउंड पुरणार नाही. ग्राउंड भरपूर मोठं आहेत, पण शेवटी काय होईल सांगता येत नाही. कारण कालच 2 लाख लोक आले होते. काल पहिला दिवस होता, मिरवणूक होती. तात्पर्य, अशा प्रकारे भगवंताचं भजन ज्या ठिकाणी आहेत तिथं काही करायची गरज नाही. तिथे एक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपोआप आपल्याला प्राप्त होत असते. इथं सद्गुरू गंगागिरी महाराज प्रत्यक्ष आहेत, कारण महाराजांनीच सुरू केलेला सप्ताह आहेत. अशा प्रकारचा सप्ताह विश्वामध्ये कुठेही नाही आहे. कारण विश्वविक्रम म्हणून अनेक अवॉर्ड आपल्याला मिळालेले आहेत या गंगागिरी महाराजच्या सप्ताहामध्ये. अखंड भजन 10,000 लोकांनी 168 तास केलेलं अखंड भजनाचं एक विक्रम आपल्या सप्ताहामध्ये झालेला आहे. लाखो लोकांना 8 मिनिटांमध्ये वाढ केल्याचा विक्रम आपल्या सप्ताहामध्ये झालेला आहे. 1 लाख लोकांना एकाच वेळेला
व्यसनमुक्तीची शपथ दिल्याचा सुद्धा एक विश्वविक्रम आपल्या सप्ताहामध्ये झालेला आहे. असे अनेक विश्वविक्रम आपल्या सप्ताहामध्ये झालेले आहेत. तात्पर्य एक ऊर्जा आहे, परंतु ही जी ऊर्जा आपल्याला मिळालेली असते कुकर्माद्वारे या ऊर्जेचा नाश होत असतो. म्हणून जीवनामध्ये कुकर्म घडू नये. पांडव धर्माने वागलेत, परंतु धर्मराज द्यूत खेळल्यामुळं ती ऊर्जा नष्ट झाली आणि त्याचा परिणाम 12 वर्ष वनवास भोगावा लागला. आणि वनवास भोगल्यानंतर शुद्धीकरण झाल्याच्या नंतर पुन्हा आणि पांडव विजयी झाले. म्हणून मी सांगितलं तेज जे आहेत, तेज म्हणजे ऊर्जा, आणि ती आपण साधनेतून कमवलेली असावी. साधनेतून प्राप्त झालेली जी ऊर्जा म्हणजे तेज. प्रागल्भम नत्व गता दीप्ती, तेज शब्दाची व्याख्या आहे. तर अशा प्रकारे मी उदाहरण सांगत होतो. व्यसनाधीन झालेला तो धुंदुककारी सर्व प्रकारची व्यसनं जडली. एक दिवस आत्मदेवाने विरोध केला. अरे तू काय करतोयस? ब्राह्मण कुळामध्ये जन्मलास, संतती होत नव्हती म्हणून काय काय मी प्रयत्न केले, तू झालास. तू काय करतोय? दारू पितोस, व्यसन करतोस. त्याने सांगितलं, पिताजी मी काय करतो हे मला विचारायचं काही कारण आहे. तुम्हाला जर या घरात राहायचं असेल ना तर नीट राहा, नाही दे का घराच्या बाहेर. एक दिवस रडत होता मुलगा, का होत नाही. आता रडतोय मुलगा, का झाला म्हणून. संसार हा रडायलाच लावणारा असतो. म्हणून संसाराची अंगी अवघीचं व्यसन आहे. आम्ही हा कीर्तन शुद्ध झालो, शुद्ध करण्याकरता, अंतकरण शुद्ध करण्याकरता भजन आहेत, नामस्मरण आहेत. अशा प्रकारे आत्मदेव रडत बसला. जेव्हा आत्महत्या करण्याकरता गेला होता तेव्हा साधूने उपदेश केला होता, पण तेव्हा पटला नाही. कारण तेज धारण करण्याची सुद्धा क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. लोखंडाचं सोनं करण्याचं काम परीस करीत असतो, पण तो खापरा परीस काय करी, परीस खापराला काय करेल बरं. सोनं बनण्याकरता कमीत कमी लोखंड तरी पाहिजे ना, खापर काय उपयोगाचं. वांझे न होतील लेकुरे काय करावे भ्रतारे. स्त्री जर वांझ असेल, तिला मुलबाळ होत नसेल, भ्रतार काय करेल. तसा शिष्य अनाधिकारी असेल तर गुरु तर काय करेल. तेज धारण करण्याची क्षमता आपल्यामध्ये असावी. ती तेज धारण करण्याची क्षमता यावी. ती क्षमता येण्याकरता काही परिपक्वता यावी लागत असते. जेव्हा आत्मदेव हा आत्महत्या करण्याकरता गेला तेव्हाही त्या आत्मदेवाला साधूने उपदेश केला, परंतु तो उपदेश पटला नाही, पचला नाही. पण जेव्हा मुलाने सांगितलं घरात राहायचं असेल तर गपचूप बसा, नाहीतर निघा घराच्या बाहेर, आता उपदेश पटायला लागला. कीर्तन म्हटलं की 50च्या पुढचे लोक जास्त असतात. याचं कारण काय? त्याचं कारण ते की संसारामध्ये चटके बसून बसून होरपडून थोडं शुद्धीवर यायला लागतो आणि मग त्याला पटायला लागतं, नाही परमार्थ केला पाहिजे. आता परमार्थाशिवाय पर्याय नाही. संसारामध्ये होरपडतो माणूस. काय काय करावं लागतं तुम्हाला जास्त अनुभव आहेत. आम्हाला अनुभव नाही, पण तुमचे अनुभव पाहतो आम्ही. आणि म्हणून तर शुकाचार्यांनी जन्मता संसार तिजेला शुके तोच निष्कंक तुका. ब्राह्मणाचे पोरं एक खेळ्यास भ्याले, ते 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले, नागवेची पडून गेले रे. जन्मल्याबरोबरच त्यांनी त्याग केला शुकाचार्यांनी, कारण पुढचं त्यांना दिसत होतं. याच्यापूर्वी अनंत जन्मामध्ये भोगलेलं होतं.
पश्चाताप झाला, रडत बसला. आणि त्यावेळेला आत्मदेवाला गोकर्णाने उपदेश केला. पिताजी, देहस्तिमांसुरुदिरेभिमतित्यजत्वं जायासुतादिषु सदा ममताव्यमञ्च पश्चान्निशं जगदिदं क्षणभङ्गतिष्ठो वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठो धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधुपुरुषान् जहि कामतृष्णा अन्यस्य दोषगुणचिन्तनमंशमुक्त्वा सेवागतारसमोहो नितरां व्यपत्वम्. गोकर्णाने केलेला उपदेश आहे. देह, अस्थि, मांस, रुधिरे, रक्तरेत, दुर्गंधी, जंतू, नरकमुताने भरलेली हे शरीररूपी गोंगडी आहेत. काय याच्यामध्ये? अस्थि, मांस, रुधिरे यापण सुख मिळेल का? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐसे. काय या शरीरामध्ये चांगलं आहे बरं? हे सुखाला कारण कसं असू शकेल बरं? दुर्गंधयुक्त. दररोज स्नान करतो आपण, महिनाभर स्नान करू नको बरं, दुर्गंध यायला लागेल. आणि म्हणजे सुखाला कारण असू शकत नाही. देह अस्ति मांस रुधिरे विभते त्यजत्वं जायासुता आदिषु सदा ममता विमुंच. पुत्र, पत्नी आदी यांच्या ममतेचा त्याग करा आणि जगत क्षणभंगूर आहे असा विचार करून याचा त्याग करा. वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठ. भक्तिनिष्ठ वा, वैराग्याचा स्वीकार करा. हा उपदेश गोकर्ण करीत आहे. आता उपदेश पटायला लागला बरं का. म्हणजे तेज धारण करण्याची सुद्धा क्षमता आपल्यामध्ये निर्माण व्हावी लागते. जोपर्यंत ती क्षमता निर्माण होत नाही तोपर्यंत उपदेश सफल होत नाही. एका ठिकाणी पोथी चालू होती, श्रावण महिना. श्रावण महिन्यामध्ये गावी पोथी पूर्वी असायचे, आता दिवसेंदिवस कमी होत चालला तो प्रकार. खेड्यापाड्यात अजूनही काही ठिकाणी आहेत. पोथी चालू होती. कोणतरी लहान 12-13 वर्षाचा मुलगा त्या दिवशी आला तिथं पोथी ऐकायला. आणि त्या दिवशी जे काही त्या पोथीमध्ये वैराग्याचं वर्णन त्यांनी ऐकलं आणि त्याला वैराग्य निर्माण झालं. 12-13 वर्षाचं पोरग. त्यांनी घराचा त्याग केला. त्याग केला, तिकडे गेला आणि संन्यास घेतला. एका महात्म्याला शरण गेला, संन्यास घेतला. 12 वर्षानंतर गावी आला. तर यायला संध्याकाळ झाली. तिथं मंदिर, तेच मंदिर, पोथी वाचकही तेच, ऐकणारे तेच, आणि नेमका तोच अध्याय चालू होता. यांनी एकदा ऐकल्यानंतर याला वैराग्य निर्माण झाल्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. आणि हे 12 वर्षापासून 30 पोथी तोच नेहमी ऐकणारे, वाचणारे तेच, ऐकणारे तेच, यांच्यात काहीच बदल नाही. याचा अर्थ तेज धारण करण्याची क्षमता नाही. तेज धारण करण्याची क्षमता येण्याकरता ती परिपक्वता यावं लागत असते. तेवढी साधनाही जीवनामध्ये घडावी लागत असते. मग संसारामध्ये चटके बसणं हे सुद्धा एक साधनाच आहेत. संसारी माणसाची साधना आहेत. दुःख सहन करणं साधना नाही का? तपश्चर्या म्हणजे काय? सुखदुःख सहन करणे तपस्या आहेत. संसारामध्ये दुःख सहन करीत नाही का आपण? इच्छा नसतानाही घडतंय, सहनच करतोय. पती पत्नी जमत नाही तर एकमेकाला सोडू शकत नाही. सासू सुनास जमत नाही तरी एकमेकाला सोडू शकत नाही. हे तपस्याच आहेत. आणि ही सहनशीलता संसारी माणसात आहे, साधूत नाही ती. हा एक गुण घेण्यासारखा आहे तुमच्याकडून, सहन करण्याचं. साधू सहन नाही करीत, नाही तर चाललं दुसरीकडं. काय करायचं आम्हाला? हे गाव नाही दुसरं गाव. फकीरों का न पूछो ठिकाना, जहां आसन लगाया वही पर मकाना. कभी घी घना तो कभी मुट्ठी चना तो कभी वो भी मना.
साधू आपल्या मस्तीत राहतात. पण प्रपंचामध्ये सुखदुःखाचे चटके सहन करणं ही सुद्धा एक तपस्याच आहे. आणि अशा प्रकारे संसारामध्ये होरपळता होरपळता हळूहळू शुद्धीकरण व्हायला लागतं आणि त्याला परमार्थ कळायला लागतो आणि त्याला वाटायला लागतं खरंच संसारामध्ये दुःख आहे. सुखाची अपेक्षा केली पण नाही मिळालं सुख. किती ऐश्वर्य मिळवणारा संपत्ती, रावणा इतकी संपत्ती आहे का? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवळी गेली नाही. कवळी सुद्धा रावणाला सोबत नेता आली नाही. हे सत्य आहे. हे जेव्हा अनुभवातून यायला लागतं त्यावेळेला मात्र वैराग्य निर्माण व्हायला लागलं. खरोखर विचारी मनुष्य असेल तर. आसक्त लोकांना कधी वैराग्य होत नाही. हा धुंदुककारी व्यसनाधीन झाला, आत्मदेवाने तर त्याग केला. काय अशा संसारामध्ये राहावं आता? संसारामध्ये जेव्हा आपली गरज नाही ना तेव्हा आपण संसारात लुडबुड करू नये बरं का. लोक उगाच लुडबुड करतात. माझ्यानंतर पोरांचं कसं होईल, माझ्यानंतर पोरांचं कसं होईल, आणि पोरं म्हणतात हे लवकर कधी कसं जाईल. हा तर माझ्यानंतर पोरांचं कसं होईल, पोरं म्हणतात लवकर कधी कसं जाईल. बघा ही विसंगती. पोरं याची जायची वाट पाहत तू कशाला काळजी करतो? भूक लागली 4 वेळा बोलूनही जेवण येत नाही जाणून घ्यावं. आता आपली संसारात गरज राहिली नाही, आता आपण लुडबुड करू नये. आत्मदेवाने घराचा त्याग केला, पण धुंदुककारी हा जीव आहे, हा व्यसनाधीन झाला. आतापर्यंत तो बाहेर जायचा व्यसन करायला, आता धाकच राहिला नाही. बाप निघून गेला. काही वेश्यावधी त्यांनी घरात आणल्या. त्या पूर्वी बाहेर होत्या, आता त्या वेश्यांनाच घरात आणल्या. मग त्यांना पैसा आणायचा कुठून? नंतर चोऱ्या करू लागला. एक एक अनर्थ बघा कसे येतात. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, ध्यायतो विषयान पुरुषः संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोह स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. विषयाच्या ध्यानाने चिंतनाने वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे अनर्थ येतात. शेवटी बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धिनाशात सर्वनाश होतो. म्हणून वाईट विचाराला मनाला शिवून देऊ नये. एक विचार जरी वाईट आला तर एकाबरोबर अनेक विचार येतात आणि ते शेवटी अधःपतनाला कारण ठरतात. तर अशा प्रकारे त्या वेश्या यांनी शेवटी घरी आणल्या आणि त्याचा परिणाम यांनी एक दिवस राजाकडे चोरी केली. याला वाटलं नेहमी नेहमी चोऱ्या करण्यापेक्षा अशी चोरी करू की जीवनात पुन्हा चोरी करायची गरज पडायला नको. एका राजाकडे चोरी केली. खूप धन दौलत हिरे माणिक मोती आणलेत चोरून. घरी आणल्यानंतर त्या वेश्यांनी पाहिलं ही एवढे मोठे हिरे माणिक हे राजाकडेच असू शकतात. निश्चित यांनी राजाच्या ठिकाणी चोरी केली असली पाहिजे. आणि जर राजाने तपास काढला आणि हे जर पकडले गेलं तर आपण धरले जाऊ. मग त्यांनी काय केलं, रात्री झोपेत त्याला ठार मारलं. त्याच्या तोंडामध्ये खैराचा विष तो घातला आणि सगळं ते सोनं नाणं हिरे माणिक घेऊन पळून गेल्या. त्याला त्या घरातच खड्डं करून पुरलं. त्याला गोकर्ण तीर्थयात्रेला गेला होता. गोकर्णाला कळालं, त्याचं पिंडदान केलं, पण पिंडदानाने मुक्ती नाही मिळाली. पापकर्म एवढं केलेले होते. तीर्थयात्रा करून जेव्हा गोकर्ण आला, ओसाळ पडलेलं घर होतं. रात्री झोपला. त्याला चित्रविचित्र आवाज यायला लागले. कशाचा आवाज येतो म्हणले? कोण आहेस असा प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी अस्पष्ट अशी आकृती दिसायला लागली आणि आवाज आला, अहम भ्राता त्वदीयोस्मी तुंदुक्कारिते नामत स्वकीयेन दोषेन ब्रह्मत्वम नाशितम मया. मी तुझा भाऊ आहे दुंदुक्कारी.
मग या ठिकाणी स्वकीयेन दोषेन ब्रह्मत्वम नाशितम मया हा शब्द फार महत्त्वाचा आहे. माझ्या कर्माच्या दोषामुळं मी ब्रह्मत्व नाहीसं केलं, म्हणजे तेज नाहीसं केलं. कारण तेज आपल्या कुकर्मामुळं नाहीसं होत असतं. या श्लोकामध्ये पहिला गुण जो तेज आहे, तेज या गुणावर आपण बोलत आहोत. साधनेने तेजाचा संचय होतो आणि कुकर्माने तेज नष्ट होतं. या ठिकाणी सांगितलं स्वकीयेनैव दोषेन ब्रह्मत्वम नाशितम मया, माझ्या स्वतःच्या कर्माच्या दोषाने कुकर्मामुळं ब्रह्मत्वम नाशितम मया. आणि म्हणून असे शेकडो जरी गया श्राद्ध केले तरी माझा उद्धार होणार नाही, कारण एवढे पापकर्म मी केलेले आहेत. जीवनामध्ये पापकर्म करणाऱ्याची अधोगती होत असते. भूतपिशाचादी योनीला जाऊन हजारो वर्ष त्या योनीमध्ये काही लोक राहतात. ही अवस्था दुंदुककारीची झाली. कथेमध्ये ती दुंदुककारी हा कोणी असेल, पण याचा सिद्धांत मी आपल्याला सांगतो. दुंदुककारी म्हणजे जीव. ह्या 5 वेश्या म्हणजे पंचविषय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पंचविषय म्हणजे 5 वेश्या आहेत. आणि या पंचविषयाच्या पाठीमागं लागलेला हा जीव आहे. प्रत्येक जीवाची ही अवस्था आहे. इथं कथेतल्या धुंदुकारीची अवस्था मी सांगत नाही, प्रत्येक जीवाची अवस्था आहे. कथा हे दिग्दर्शन म्हणून असतं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयामुळे 5 प्राण्यांचा मृत्यू झाला बरं का. शब्द विषयाने भ्रमराचा, हरिणीचा मृत्यू झाला. कारण हरिण काय, हरिण पकडण्याकरता पारधी विशिष्ट आवाज काढतात आणि त्या ध्वनीला ते हरिण भाळतं आणि जाळ्यात अडकतं. कुरंग, पतंग, मातंग, भृंग, मिन शब्द विषयाने हरणाचा मृत्यू होतो. हरिण हा स्वरलुब्ध प्राणी आहे, स्वराला लुब्ध होणारा. आणि हे स्वर म्हणजे शब्द. शब्द विषयाच्या आहारी जाऊन हा जीव अधःपतनाला कारण ठरतो. दुसरं स्पर्श विषयामुळं पतंगाचा मृत्यू होतो. पतंग म्हणजे किडा. आपल्या अग्नीच्या भोवती किंवा बल्पाच्या भोवती उडणारा जो किडा असतो त्याला पतंग म्हणतात. त्याला पतंग का म्हणतात? पतंग शब्दाचा अर्थ आहे जो पतनाला कारण ठरतो त्याला पतंग म्हणतात. जो कधीतरी एक दिवस खाली येतो. मुलं पतंग उडवतात, तो खाली येतोच ना. ज्याला खाली यावं लागतं, जो पतनाला कारण असतो त्याला पतंग म्हणतात. तर अशा प्रकारचा हा किडा आहे. अग्निभोवती फिरतो आणि अग्नीला स्पर्श करतो आणि जळून मरतो. काही ठिकाणी स्पर्श विषयाचं हत्तीचं उदाहरण दिलं जातं. पतंगाचं उदाहरण काही ठिकाणी रूप विषयाच्या ठिकाणी दिलं जातं की अग्नीच्या रूपाला पाहून तो अग्नीच्या जवळ गेला आणि जळून मेला. स्पर्शाचं उदाहरण हत्तीच्या ठिकाणी दिलं जातं, कारण हत्ती जो असतो तो पकडण्याकरता जंगलामध्ये खोल खड्डा केला जातो. त्याच कुजलेली लाकडं ठेवली जातात, त्याच्यावर एक लाकडाची हत्तीन ठेवली जाते. त्या हत्तीनेला स्पर्श करण्याकरता तो जातो आणि त्या कुजलेल्या लाकडामुळं ते तुटतात आणि खाली पडतो. खड्ड्यात पडल्यामुळं त्याला बाहेर येता येत नाही, तो पकडला जातो. अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला पाहायला वाचायला मिळतं. शब्द, स्पर्श, रूप, रस विषयामुळे माशाचा मृत्यू झाला. माशाला पकडण्याकरता गळ वापरला जातो. त्या गळाला खाद्यपदार्थ लावला जातो. एखादा मांसाचं तुकडं असेल किंवा कणिक असेल किंवा काहीतरी खाद्यपदार्थ त्या गळाला लावल्याच्या नंतर खाद्यपदार्थ म्हणून खाण्याकरता तो मासा येतो. आमिषाचे मिशे गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावी. तो मासा गळ गिळतो, तो नरड्यामध्ये गळ रुततो
घसा फुटून त्या माशाचा मृत्यू होतो आणि गंध विषयाने भ्रमराचा मृत्यू होतो. कमळाचा मकरंद सेवन करण्याकरता भ्रमर कमळावर बसतं, पाकळ्या मिटतात, बाहेर येत नाही. त्याला वाटतं, बघा मोठे मोठे लाकडं कोरणारा भ्रमर आहे, पण त्याला असं वाटतं की यातून आपण बाहेर पडू शकतो, परंतु प्रेम असल्यामुळं तो त्याला स्पर्श करू शकत नाही. हे भ्रमराचं सुगंधावरचं प्रेम आहे. पण दिसताना ते प्रेम असेल, पण ते खरी आसक्ती आहे. लाकडं कोरणारा भ्रमर कमळाची पाकळी करू शकत नाही. नाही काष्टाचा गुमान गोवे भ्रमरासुमन. सूर्यास्त होतो, पाकळ्या मिटतात, सूर्योदयाची वाट पाहतो, सूर्योदय होईल आणि आपण परत बाहेर येऊ. पण रात्री हत्ती पाणी प्यायला आला आणि ते कमळाला उपटून खाऊन टाकलं, गेलं का हत्तीच्या पोटात. तसं हा सुद्धा जीवरूपी भ्रमर काळरूपी हत्तीच्या उदरात जातो. खावे प्यावे ल्यावे बरवे असावे, खाण्यापिण्यात मौज करण्यामध्ये वेळ जाते, काळ निघून जातो. काळरूपी हत्ती याला ग्लंकृत करतो. ब्रह्म म्हणजे जीव आहेत. इंद्रिय शत पदाचारी जीव भ्रमराते. भ्रमर जसं 6 पायावर चालतो तसं पंच ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन या 6 इंद्रियांवर चालणारा हा जीवरूपी भ्रमर आहे. आणि या भ्रमराचा मृत्यू जसा गंधामुळे झाला, शब्द स्पर्श रूप रस गंध, एक विषयामुळं एका प्राण्याचा या ठिकाणी नाश होतो. हे 5ही विषय ज्या जीवाला जडलेले आहेत त्या जीवाची किती अधोगती होईल बघा तुम्ही. आता त्याचं किती अधपतन होईल. म्हणून धुंदुककारी हा जीव आहेत. 5 वेश्या म्हणजे 5 विषय आहेत. हा जीव विषयाच्या अधीन होतो, भोगाच्या अधीन होतो आणि पतनाला कारण होतो. मग स्वकीयेन दोषेन ब्रह्मत्वम नाशितम मया, हा आपल्या स्वतःच्या कर्माचा दोष आहे. स्वतःच्या कर्माच्या दोषाने ब्रह्मत्वम नाशितम मया. आणि म्हणून अशा त्या जीवरूपी धुंदुकाळीला मुक्त करण्याकरता श्रीमद भागवताचं वाचन त्या ठिकाणी करवलं, म्हणजे भगवंताची कथा श्रवण करावी जीवनामध्ये. जीवाचा जीवपणा नाहीसा होतो आणि जीव मुक्त दशेमध्ये जात असतो. ते ज्ञानामृत या ठिकाणी आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम हे विद्यते. जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही आहेत. मग ज्ञानदान या ठिकाणी घडत आहेत. या ठिकाणी भजन आहेत, इथं अन्नदान आहेत. गंगागिरी महाराजांचं घोषवाक्य आहे, देणे को अन्नदान लेणे को हरिनाम. द्यायचं असेल तर अन्नदान, घ्यायचं असेल तर हरिनाम. तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. उद्धार व्हावा असं वाटत असेल तर लीनता जीवनामध्ये यावी. वृक्ष जेव्हा फळांनी बहरतो त्यावेळेला वृक्ष वाकायला लागतो, लीनता येत असते. विद्या विनयेन शोभते. लीनता नम्रता ज्ञानाद्वारे येत असते. म्हणून तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. डुबायचं असेल तर अभिमान. म्हणजे या ठिकाणी अन्नदान आणि भगवंताचं भजन या 2 गोष्टी आहेत. तेज आणखी जर याचा सूक्ष्म विचार आपण केला तर तेज हे प्रत्येक पदार्थामध्ये आहे. कारण भगवंताचं वास्तव्य प्रत्येक ठिकाणी आहेत. सर्वस्य चाहम हृदयसन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञान मपोहनंच वेदेश सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद वेदेव चाहम सर्वस्य चाहम हृदयसन्निविष्टो. मी सर्वांच्या हृदयात प्रविष्ट आहे, भगवान परमात्मा सांगतो. इथं सर्व शब्द फार महत्वाचा आहे. सर्वस्य. मग जगामध्ये जेवढे काही पदार्थ असतील ते सर्व आले. मग अणुरेणूपासून
अनोरणीयान महत्वमयी, अणुरेणूमध्ये सुद्धा तो परमात्मा आहे. या अणुरेणूबद्दल खूप सूक्ष्म चिंतन आपल्याला श्रीमद भागवतामध्ये पाहायला मिळतं. तृतीय स्कंदामध्ये विदुर मैत्रीय संवादामध्ये. तात्पर्य, परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहेत, प्रत्येक स्थानावर आहेत. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणावं. भगवत दर्शनाचे 4 प्रकार सांगितले जातात. एक स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरं ध्यानातील भगवत दर्शन, तिसरं प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि चौथं सर्वत्र भगवत दर्शन. भक्ताला सर्वदूर भगवान दिसतो महाराज. हे समस्तई श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओत लाभाओ, मनोनी भक्ता माझे राहो, ज्ञानी तोची, तोच ज्ञानी, तोच भक्त, जो सर्वत्र भगवंताला पाहतो, ज्याला सर्वत्र भगवत दर्शन होतं. नामदेव महाराजांना कुत्र्यात दर्शन झालं ना, एकनाथ महाराजांना गाढवात दर्शन झालं ना. गाढव पाण्या वाचून तळमळत होतं. नाथ महाराज पाणी घेऊन आले होते कावळीने. अनेक प्रकारचे अनेक ब्राह्मण नाथ महाराजांच्या सोबत होते. शेवटी नाथ महाराजांनी कावळीचं पाणी जे आहे ते त्या गाढवाला पाजलं. बाकीचे ब्राह्मण म्हणू लागले, महाराज एवढ्या लांबून गंगाजल आणलं तुम्ही कुठं गाढवाला पाजतायत? नाथ महाराज म्हणले, माझा रामेश्वर भगवान मला गाढवात दिसतोय. एक जीव पाण्या वाचून तळमळतोय, माझ्याजवळ पाणी आहे. अशा वेळेला मी त्या तळमळणाऱ्या जीवाला पाणी न देता त्या जलाने जर मी अभिषेक केला तर माझा भगवान तो जलाभिषेक स्वीकारणार नाही. कारण भगवान तर सर्व ठिकाणी आहेत. त्या गोपींची भक्ती बघा. गोपीगीतामध्ये ती गोपी म्हणते, अरे कृष्णा, नखलो गोपिका नंदनो भवान, अखिल देहिनाम अंतरात्मदृक. तू सर्वांचा अंतरात्मा आहेस. अखिल देहिनाम अंतरात्मदृक, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तू केवळ नंदेशिलेचा नाही आहेत, ही ज्ञानोत्तर भक्ती आहेत. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. नामदेव महाराजला भूतातही देव दिसला. नामदेव महाराजला एकदा भूत भेटलं बरं का जंगलात. वर्णन आहे एके ठिकाणी. नामदेव महाराज, हे भगवान आज काय रूप धारण केलं, वेगळंच रूप आहे असतं तर. नामदेव महाराजांनी वर्णन केलं, आज आये मेरे लंबकनाथ, धरती पाव स्वर्गलो माता, जोजन भरी भरी हात, शुकसनकादिक पार न पावे. शुकसनकादिकांना पार न लागणार कसा आहेस प्रभू तू? हे लंबकनाथ, धरती पाव स्वर्गलो माथा, जोजन भरी भरी हात. योजन योजन हात. त्या भूताचं वर्णन केलं, स्तुती केली आणि ते भूत मुक्त झालं महाराज. नामदेव महाराजला भूतातही देव दिसला. एकदा असंच एक पिशाच्याला मुक्त करण्याकरता वृंदावनला स्वामी अखंडानंद सरस्वती महाराजांनी भागवत केलं होतं. आणि शेवटच्या दिवशी ते मुक्तही झालं. एकदा एका महात्म्याकडे ते यायचं, दिसत नसायचं, पण तो इकडचा देवा तिकडं, तिकडचं देवा जिकडं, असं अचानक व्हायचं कधी. तर हे काय होतं नेमकं? देवा इथं ठेवला तो दुसरीकडे दिसायचं. त्यांनी स्वामीजींना सांगितलं की असं असं घडतंय. त्यांनी सांगितलं, कुणीतरी अतृप्त जीवात्मा आहेत आणि तो तुमच्याकडून मुक्तीची इच्छा करतोय. तर स्वामींनी त्या जीवाला मुक्त केलं. नामदेव महाराजांनी अशा प्रकारे जंगलात असणाऱ्या त्या पिशाच्याला मुक्त केलं. पिशाच्यात नामदेव महाराज भगवान दिसायला लागले. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. अशा प्रकारे परमात्म्याच्या शरणागतीमध्ये जे तेज आहेत,
कारण हे परमात्म्याचं तेज सर्वदूर आहेत. ते तेज धारण करण्याची एक क्षमता आपल्याला असावी. बघा, महाभारतामध्ये उदाहरण येतं, भगवान परमात्मा निजधामाला गेल्याच्या नंतर अर्जुनाची काय अवस्था झाली. ज्या गांडीव धनुष्याच्या बळावर अर्जुनाने एवढं युद्ध जिंकलं, जंगलामध्ये ते गांडीव धनुष्य त्या भिल्लांनी हिसकावून घेतलं. अर्जुनाचं गांडीव धनुष्य जंगलातील भिल्लांनी हिसकावून घेतलं. ज्या गांडीव धनुष्यावर विजय मिळवला अर्जुनाने, कुठं गेले सामर्थ्य? जोपर्यंत भगवान होते तोपर्यंत. ही भगवंताची शक्ती आहे. युद्ध जेव्हा संपलं, भगवान कृष्ण अर्जुनाचे सारथी होते ना. युद्ध संपल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुन खाली उतर. यापूर्वी भगवान आधी उतरायचे, कारण सारथी आधी उतरत असतो. रथी कोण आहेत? अर्जुन आहेत ना, आणि भगवान सारथी आहेत. मग सारथीने आधी उतरलं पाहिजे. पण भगवंताने अर्जुन खाली उतर. अर्जुनाला आधी उतरवलं आणि मग भगवान रथातून खाली उतरले. भगवान उतरल्याबरोबर तो रथ जळून भस्म झाला. कारण अनेक प्रकारच्या शक्ती त्यावर सोडलेल्या होत्या आणि त्या भगवंतांनी रोखलेल्या होत्या. मग आधी अर्जुनाला उतरायला सांगितलं. भगवान जर आधी उतरले असते ना, तर त्या रथाबरोबर अर्जुनही जळून भस्म झाला असता. तर अशा प्रकारे भगवंताची असणारी एक शक्ती आहे, ती एक तेज आहे. दैवी गुणसंपत्तीमध्ये तेज हा एक गुण आहे. या श्लोकामध्ये असे 6 गुण सांगितलेले आहेत. तेज, क्षमा, धृती, शौच, अद्रोह, नातिमानिना न अतिमानिता. हे 6 दैवी गुण आहेत. या 6 दैवी गुणांचा विचार आपण 6 दिवसात करणार आहोत. आज आपण तेज या विषयावर चिंतन करीत आहोत. आणखी तेज सात्विक आणि आसुरी मिश्रित तेज आहेत. एक आहे सात्विक तेज, एक आहे सात्विक आणि आसुरी मिश्रित तेज, आणि एक आहे संपूर्ण आसुरी तेज. मग सात्विक तेज कोणतं? आसुरी आणि सात्विकता मिश्रित तेज कोणतं? आणि निव्वळ आसुरी तेज कोणतं? किती वाजले आता? थोडक्यात सांगतो. आसुरी आणि सात्विकता मिश्रित तेज वृत्रासुराकडे होतं. वृत्रासुर, या वृत्रासुराचं आणि इंद्राचं युद्ध झालं. भयंकर युद्ध झालं. वृत्रासुर हा कोणत्याही देवतांना आटोपत नव्हता. कारण एखाद्या आसुरी शक्तीच्या पाठीमागं सात्विक स्रोत असेल तर ती आसुरी शक्ती फार भयंकर असते बरं का. वृत्रासुर आसुर आहेत, पण याची उत्पत्ती यज्ञातून झालेली आहे, म्हणजे सात्विक कार्यातून झालेली आहेत. बऱ्याच ठिकाणी आसुरी असणाऱ्या शक्तींना सात्विक पाठिंबा जर असेल तर ती आसुरी शक्ती आकलन होण्याकरता फार अवघड असते. रावणाच्या आसुरी शक्तीच्या पाठीमागं मंदोदरीची सात्विक शक्ती होती. जालेंद्राच्या आसुरी शक्तीच्या पाठीमागं वृंदेची सात्विक शक्ती होती. आसुरी शक्तीच्या पाठीमागं जर सात्विक शक्ती असेल तर ती आसुरी शक्ती भयानक असते. हा वृत्रासुर होता. या वृत्रासुराला मारण्याकरता वज्र नावाचा धातू आवश्यक होता, आणि तो वज्र नावाचं शस्त्र दधीची ऋषींच्या हाडापासून तयार केलं गेलं. इंद्राकडे जे वज्र असतं
आणि त्या वज्राचा आघात करण्याकरता ज्यावेळेला इंद्र समोर आला, हा असुर जो होता वृत्रासुर समोर आहेत, वृत्रासुराचं आणि इंद्राचं युद्ध चालू होतं. परंतु या वृत्रासुराला त्या इंद्राच्या हातामध्ये असणाऱ्या वज्रामध्ये सुद्धा भगवान दिसत होता. बघा, एक आसुरी आहेत पण त्यांना त्या शस्त्रामध्ये भगवान दिसतो. आणि त्याने हात जोडले. अहम हरे तव पादैक मूलम दासानुदासो भवितास्मी भूया. हे प्रभो, तुमची या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. कारण तुमचा दास होण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही, कारण मी राक्षस आहे. म्हणून मला तुमच्या दासाचं दास बनवा. इंद्राच्या हातामध्ये वज्र आहे आणि ते वज्र दधीची ऋषींच्या हाडापासून तयार केलेले, दधीची ऋषीच्या हाडापासून तयार केलेले वज्र असल्यामुळे त्याच्यामध्ये भगवान दिसतं वृत्रासुराला, तो इंद्राला दिसत नाही आहे. चोखोबा महाराजांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत नव्हता का? अर्जुनाच्या कृष्ण आणि केसातून रोमारोमातून कृष्ण कृष्ण ध्वनी निघत होता. जनाबाईंच्या गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत होता. महापुरुषांच्या संपर्कामध्ये एखादी वस्तू आली तर त्या वस्तूवर सुद्धा काय परिणाम होतो बघा. जनाबाईच्या गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघतोय. हा वृत्रासुर आहेत. याने वज्राकडे पाहिलं आणि हात जोडले. हे प्रभो, तुमच्या दासीचा दास करून ठेवा, दासानुदासो भवितास्मी भूया. मला काही नको. ननाक पृष्ठम न च पारमेष्जम न सार्वभौमम नरसाधिपत्यम न योग संसिद्धिर पुनर्भवम वा समंजसत्वम विहरस्य कांक्षे. ननाक पृष्ठम, मला स्वर्ग नको, भूलोक नको, नवे नवे मला मोक्ष सुद्धा नको. मग काय पाहिजे? तुझं प्रेम पाहिजे. हे प्रभू, सुंदर उदाहरण दिलं आहे. नुकतंच जन्मलेलं पक्षीचं पिलू, ज्याला पंख फुटलेलं नाही, त्याला अजात पक्षी म्हणतात, ते ज्याप्रमाणे चरायला गेलेल्या पक्षींची वाट पाहते. त्यात पंख नाही आहेत, स्वतः चारा आणू शकत नाही, भुकेने व्याकुळ झालेले आहेत. अजात पक्षा इव मातरम खगाहा स्तन्यम यथा वत्सराक्षुदार्था. दुसरं उदाहरण दिलं, भुकेने व्याकुळ झालेले वासरू ज्याप्रमाणे रानात चरायला गेलेल्या गायीची वाट पाहत. तिसरं उदाहरण दिलं, एखादी प्रेयसी ज्याप्रमाणे प्रियकराची वाट पाहते. प्रेम प्रेव विशतम विषण्णा, त्याप्रमाणे प्रभू मी तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे. संसार चक्र भ्रमत स्वकृत. संसार चक्रात भ्रमण करावं लागलं तरी चालेल, मला मुक्ती नको आहेत. नरकात गेलं तरी चालेल, पण तिथं सुद्धा तुझं स्मरण व्हावं. बघा, एक आसुरी आहे राक्षस. युद्धाच्या प्रसंगी इंद्राचं आणि त्याचं युद्ध चालू आहेत. इंद्राच्या हातामध्ये वज्र आहेत आणि त्या वज्रामध्ये त्या राक्षसाला भगवान दिसतोय. हे आहे आसुरी सात्विक मिश्रण. या ठिकाणी हे आसुरी सात्विक मिश्रित तेज आहेत. बऱ्याच लोकांमध्ये आसुरी गुण पण असतात, सात्विक गुण पण असतात. दारू पितात, व्यसनाधीन होतात, हे आसुरी गुण आहेत. पण काही चांगले गुण असतात त्यांच्यामध्ये. सगळेच पिणारे वाईट असतात का? मग आसुरी आणि सात्विक गुणाचं मिश्रण आहे ते. मग त्यातले चांगले गुण घ्यायला काय हरकत आहे? बघा, पिणाऱ्यामध्ये एक गुण आहे, तो मरतो पण सोडित नाही. एवढा गुण घ्या ना त्याच्याकडून, मरतो पण पिण्याचं सोडत नाही, तसं मरेल पण भक्ती सोडणार नाही. काही लोकांनी कोरोना काळामध्ये माळीच काढून टाकल्या.
कोरोनाच्या भीतीने माळी काढल्या ना काही लोकांनी. का माळ दिसत नाही म्हणजे तुटली, कशी काय तुटली, ते कोरोना तुटली. कोरोना माळीचा काय संबंध? एवढा गुण दारुड्याकडून घ्यायला काय हरकत आहे. पिता पिता काही पिता तसेच मरतात. प्याला पियो हरिनाम का अखिया कियो लाल, भजन करो भगवान का तो झक मारेगा काल, कबीर महाराज सांगतात. तर अशा प्रकारे सात्विक आणि आसुरी, राक्षसाचा अर्थ काय होतो? रजोगुणाने युक्त. भगवान सांगतात ना, यजंते सात्विका देवान यक्ष रक्षांशी राजसाहा. सात्विक लोक देवदेवतांची उपासना करतात आणि राजसी लोक यक्ष राक्षसांची उपासना करतात आणि तमोगुणी लोक भूताप्रेताची उपासना करतात. प्रेतान पदगनाश्चान्य यजंते तामसा जनाः. मग जे केवळ सुखाची इच्छा करतात, रजोगुणाने युक्त असतात, त्यांना राक्षस म्हणतात. मग भोगा करता, स्वतःच्या सुखाकरता दुसऱ्याला जो दुःख देतो तो राक्षस आहेत. मग दुसऱ्याला दुःख देणारे लोक नाही का जगामध्ये? ते राक्षसच आहेत. राक्षस म्हणजे शिंग असतात असा अर्थ नाही आहेत. ते दाखवतात ना मालिकेमध्ये, शिंग असणारे राक्षस. राक्षस म्हणजे रजगुणाने युक्त. खावं प्यावं लावे बरवे असावे, सदैव घरदार मजेत असावं. मग दुसऱ्याचं वाटोळं होऊ द्या, स्वतःच चांगलं असावं. किंवा स्वतःला सुख भोगण्याकरता दुसऱ्याला दुःख देण्याची प्रवृत्ती, हे राक्षसाची प्रवृत्ती आहेत. लोक जीवाची हिंसा करतात. कशा करतात? जीवेच्या स्वाद्याकरता, स्वादिष्ट म्हणून मांसाहार करतात. हे राक्षसाची प्रवृत्ती आहेत. आपल्या स्वादाकरता दुसऱ्या जीवाची हत्या करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? जगावं तर प्रत्येक जीवाला वाटतं ना. मग आपल्याला जगावं वाटतं तसं प्रत्येक जीवाला जगावं वाटतं, पण दुसऱ्याचं जीवन हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आपण कोणाला जीवन देऊ शकत नाही, तर कमीत कमी दुसऱ्याचं जीवन हिरावून तरी घेऊ नये. दुसऱ्याचं जीवन हिरावून घेण्याची प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला राक्षसी प्रवृत्ती म्हणतात. सर्वत्र भगवत दर्शन हा भाव अंतःकरणामध्ये असावा. अशा प्रकारे सर्वत्र भगवत दर्शन हा दर्शनाचा एक प्रकार आहे. ही भक्तीची परिपक्व अवस्था आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. असा महात्मा दुर्लभ असतो, म्हणून प्राणी मात्रावर दया करावे. हा भाव जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ना, कोणी दुःखी पाहिल्यानंतर निश्चित आपल्या अंतःकरणात दुःख होईल. दुसऱ्याला दुःखी संत पाहू शकत नाही. दुःखातून मुक्त करताच प्रयत्न करीत असतात. आपलं जीवन कशा करतायत? म्हणजे तेज जर आपल्या जीवनामध्ये संग्रहित करायचं असेल, तर ते तेज धारण करण्याची क्षमता आपल्याला निर्माण केली पाहिजे. आणि तेज धारण करण्याची क्षमता केव्हा निर्माण होईल? जेव्हा आपल्या अंतःकरणातील विकार जातील. आसुरी शक्ती नष्ट करावी लागेल. दंभो दर्पोभिमानस्य क्रोध पारुष्यमेवच. हे आसुरी गुण आहेत. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध. क्रोधाद्वारे सुद्धा तेज नाहीसं होतं. झाली क्रोधासवे भेटी तोंडा वाटी नरकलोटी, तुकाराम महाराज सांगतात. एकदा माणसाला क्रोध आल्यानंतर तो काय बोलायचा तपासच नाही. काही लोक शिव्या देण्यावरता इतके पटाईत असतात, अर्धा तास जरी शिव्या देत राहिले ना, तर पहिली शिवी पुन्हा येऊ देणार नाही. कोण कशात पटाईत, कोण कशात पटाईत. असं वाटतं देवाने याचं तोंड काय शिव्या देण्याकरता निर्माण केलं का काय? अरे भगवंतानी दिले कशा करता दिले. राम भजन को दिया कमल मुख हरि भजन को दिया, खाया पेया सुख से सोया नाहक जमाना खोया. केवळ खाऊन पिऊन मौज करण्याकरता नव्हे. आणि मग अशा प्रकारे क्रोधी मनुष्य आहेत. क्रोधी मनुष्य अतिशय दुःखी होतो. आपल्या शरीरामध्ये क्रोधी मनुष्य रोगी बनत असतो बरं का. कारण
वैज्ञानिकांचं एक मत आहे, काम, क्रोध, लोभ हे 3 जे विकार आहेत ना, लोभ जेव्हा सुटतो ना, लोभ जेव्हा जागृत होतो त्यावेळेला जिभेला पाणी सुटतं. लोक म्हणतात लागलं जिभेला पाणी यायला. लोभाची उत्पत्ती स्थान आहे बरं का. जिभेला पाणी सुटायला लागलं की लोभ आला की जिभेला पाणी सुटतं. क्रोध जेव्हा येतो तेव्हा घशाला कोरळ पडते. आपल्या शरीरामध्ये काही ज्या पेशी असतात, मनुष्य क्रोधी झाल्यानंतर त्या पेशी प्रभावित होतात आणि त्यावर दाब पडतो आणि दाब पडल्यानंतर त्यातून काही स्राव होतो आपल्या शरीरामध्ये. आणि तशा प्रकारचा स्राव झाला म्हणजे तशा प्रकारचा उन्माद चढतो. मग क्रोधोन्माद आहेत. क्रोधामध्ये जो उन्माद आहे त्या उन्मादाद्वारे क्रोधाच्या ज्या पेशी असतात त्यावर दाब पडल्यानंतर त्या फुटतात आणि त्यातून एक लिक्विड शरीरामध्ये पसरतं. मग तो थरथर कापायला लागतो. क्रोधामध्ये डोळे लाल होतात. कशामुळे झालं तर ते क्रोधाचं जे लिक्विड आहे ते शरीरात पसरलं, तो उन्माद सुरू झाला. कशामुळे झाला तर ती प्रभावित होणारी जागा आपल्या टाळूच्या जवळची जागा येते, मग घशाला कोरळ पडते. क्रोध येतो त्यावेळेला. लोभ निर्माण होतो तेव्हा जिभेला पाणी सुटतं, म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या पेशी प्रभावित होतात आणि त्या पेशी प्रभावित झाल्यानंतर त्या पेशीमध्ये असणारं जे काही स्राव आहे तो शरीरामध्ये व्हायला लागतो आणि मग त्या लोभाचा संचार होतो त्याच्यामध्ये. आणि कामविकार, जिभेची जी शिर आहे खालची, त्या शिराच्या खालची जी बाजू आहे ती जागा प्रभावित होत असते. हे वैज्ञानिकांचं मत आहे. तात्पर्य एक आहे की जसे आपले विचार असतात, संस्कार असतात, तशा प्रकारे स्राव शरीरामध्ये होतो आणि तशा प्रकारचा स्राव शरीरामध्ये झाल्यामुळं आणि आपोआप तसे रोग निर्माण व्हायला लागतात. एकदा एक मनोवैज्ञानिक त्यांना एक विचारलं की बऱ्याच वेळा असे काही प्रसंग पाहायला मिळतात की जंगलामध्ये वाघ, सिंहासारखे भयंकर प्राणी असतात, पण साधू संत राहतात तिथं त्यांना का काही करीत नाही ते. एकदा एक संत महात्मे भेटले होते आम्हाला. ब्रजराजपुरी नाव त्यांचं, अहमदाबादला आश्रम आहे त्यांचं. जंगलात राहतात ते, अहमदाबाद जिल्ह्यामध्ये. त्यांच्या आश्रमाच्या जवळ एक तळं होतं आणि त्या तळ्यामध्ये एक मगर होतं आणि ते मगर नरभक्षक बनलेलं. काही माणसं सुद्धा त्यांनी खाल्लेले होते आणि दररोज त्या तळ्यात स्नानाला जायचे. पण त्या मगराने त्यांना एकदा सुद्धा काही केलं नाही. एक तर नरभक्षक बनलेलं ते मगर आणि त्या मगराने यांना काही केलं नाही. बऱ्याच वेळेला वाघ, सिंहासारखे भयंकर प्राणी जंगलात राहतात, साधू संत तिथं राहतात, पण त्यांना ते प्राणी का काही करू शकत नाही? यातलं विज्ञान काय नेमकं? अलीकडच्या काळामध्ये विज्ञानवादी लोक आहेत. त्यावेळी त्या वैज्ञानिकांनी सांगितलं की मनुष्याचा जसा विचार असतो ना तशा प्रकारे त्याचा गंध सुद्धा त्याच्या शरीरातून निघत असतो आणि ह्या प्राण्यांचे घ्राणेंद्रिय तीव्र असतं बरं का. बघा, कुत्र्याचं घ्राणेंद्रिय तीव्र आहे. एखाद्या ठिकाणी दरोडा पडला, खून झाला तर आपण श्वान पथक आणले जातं ना. मग माणसाला जो शोध लागला नाही तो कुत्र्याला का लागला? तर त्या कुत्र्याचं घ्राणेंद्रिय तीव्र आहे. तर त्या व्यक्तीचा ज्या जागेला स्पर्श झालेला आहे तिथं त्या व्यक्तीचा गंध आहे आणि ते गंध ते कुत्रा घेतो आणि फिरताना एखादी व्यक्ती जशी सापडली त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन तो उभा राहतो. याचं कारण की त्या व्यक्तीचा गंध आणि तिथला गंध याचं साम्य त्या कुत्र्याला कळतं. म्हणून व्याघ्र, सिंहासारखे हिंस्र प्राणी जरी असतील तर ते पण जीव आहेत. ते हिंस्र का आहेत? शेवटी अन्नाची प्रत्येकाला आवश्यकता आहेत. भूक लागल्यानंतर अन्न पाहिजे आणि म्हणून त्यांचा आहार मांस आहेत, म्हणून ते प्राण्याची हत्या करून खातात. पण ते पण जीव आहेत, त्यांनाही भावना आहेत. मग एखादा महात्मा जर एखाद्या स्थानावर असेल तर त्याचा विशिष्ट गंध त्या ठिकाणी पसरलेला असतो आणि तो गंध जाणण्याची क्षमता या प्राण्यांमध्ये असते. आणि म्हणून एखादा आणि सद्गुणी सदाचारी मनुष्य असेल, सज्जन असेल, साधू असेल तर त्या साधूला ते हिंस्र प्राणीसुद्धा काही करीत नाही.
चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. चित्त शुद्ध असेल तर शत्रुमित्र होतात, व्याघ्र सर्प काही करू शकत नाही त्याला. हे तेज आहेत. साधनेतून मिळवलेले जे तेज आहेत, या तेजाचा हिंस्र प्राण्यांवर सुद्धा परिणाम होतो. एखाद्या वाईट वागणाऱ्यावर सुद्धा सज्जनाचा परिणाम होतो. काही व्यसनाधीन मनुष्य असेल पण सज्जनाच्या संपर्कामध्ये आला तर तो आपोआप व्यसन सोडून देतो. कारण त्या ठिकाणी तेज आहेत, ती ऊर्जा आहेत. सप्ताच्या ठिकाणी लोक येतात, काही नास्तिक येतात, काही आस्तिक येतात, पण बरेच नास्तिक सप्ताह पाहिल्यानंतर आपोआप आस्तिक बनतात. याचा अर्थ इथं ऊर्जा मिळेल त्यांना. हा सप्ताह सुद्धा एक ऊर्जा स्रोत आहे आणि ही ऊर्जा म्हणजे तेज. हा एक सात्विक गुण. आणि मग अशा प्रकारे जे दैवी गुण आहेत, दैवी गुणाचे 26 लक्षणे या 3 श्लोकांमध्ये सांगितले. त्यापैकी 6 लक्षणे या श्लोकात आहेत, 3ऱ्या श्लोकामध्ये. त्यापैकी पहिले तेज. हे तेज प्रत्येक पदार्थामध्ये असतं आणि ते त्या परमात्म्याचं असतं आणि ते आपापल्या क्षमतेनुसार आपण धारण करीत असतो. तर कुकर्माद्वारे ते नष्ट होतं, सत्कर्माद्वारे त्याचा संचय होत असतो. अशा प्रकारचा हा दैवी तेजरूपी गुण आहेत, हा आपण ग्रहण करावा. हेच विचार आजच्या प्रवचनातून या तेज या गुणाबद्दल आपल्याला घ्यायचे आहेत. बाकीचे जे काही गुण आहेत 6 दिवस आपण त्यांचा विचार करणार आहोत.